त्यातील खर्च आहे सायकल खरेदी 7,000, पाईपलाईन दुरुस्ती 36,750, पाईपलाईन साहित्य खरेदी 45,896, हातपंप करारनामा 9,000, पंचायत समिती पालघर पाणी बिल 40,000, मोटार पंप वीज बिल 38,820, एकूण खर्च आहे 2,18,209. पुढचा आहे घरपट्टी जमा 61,21,403, युवा भत्ती आहे 22,675, आरोग्य कर आहे 22,675, किरकोळ जमा आहे 5,615, चेक रिटर्न आहे 17,020. याप्रमाणे खर्च नोकर पगार आहे 6,73,872, नोकर कर्मचारी पीएफ आहे 2,65,000, ऑफिस लाईट बिल आहे 22,660, 10% महिला कल्याण आहे 7,360, 0.25% औषधाने आहे 7,454, शाळेवर कापड टाकणे आहे 7,653, ऑफिस शौचालय भांडे 3,500, गटार साफसफाई करणे 74,050, पाईपलाईन दुरुस्ती आहे 39,550, ओव्हर नाळे साफ करणे 14,000, नवीन गटार बांधणे 33,88,304, स्ट्रीट लाईट 88,758, जीएसटी चलन कपात इन्कम टॅक्स कपात 1,13,468, रस्ता दुरुस्ती करणे 7,00,000, रस्ता दुरुस्ती व नवीन करणे 7,23,412, सार्वजनिक ठिकाणी कचरा मारण्यासाठी औषध फवारणी 5,530, अपंग कल्याण निधी आहे 1,52,800, सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे 16,630, स्ट्रीट लाईट आहे 41,480, स्पीड ब्रेकर आहे 70,800, दंडपडा टाकीवर कंपाऊंड वाल बांधणे 7,99,29, पाईप कंपनीचं वडाचे झाड पडले होते त्यासाठी साईट हे केलं होतं 4,500, रस्ता तयार करणे 4,91,600, लाईट रिपेरिंग लाईट लावणे 17,020, दिवाबत्ती साहित्य 16,487, मेन पाईपलाईन फुटली होती दुरुस्ती करणे 5,000. झालेला खर्च काय मॅडम? हातपंप कुठे बसवला? नाही बसवलं नाही. त्या हातपंप काय असतं आपल्याकडे 3 दाखवलेले आहेत, म्हणजे वर्षातून जरी बिघड झाला तर आपण ते शासनाला बसवले मान्य नागरिकास अधिकाऱ्याला वर्षातल्या पहिल्या म्हणजे आता हा वर्ष सुरू झाले एप्रिल महिन्यात, तर पहिल्या वर्षी आहे ना म्हणजे एप्रिल महिन्यात आपण त्याचा करारनामा करतो, म्हणजे जो वर्षभरात कधी नादुरुस्त झाला तर आपली बिल्डरकडनं गाडी येते आणि ती दुरुस्त करून देते. म्हणजे एका बोरिंगचे 3,000 आहे, त्याप्रमाणे 3 बोरिंगचे 9,000 आपण दरवर्षी भरतो. पूर्वी 1,000 होते, आता 3 वर्षापासून 3,000 केलेले. त्याचा करारनामा केला की वर्षभरात कधी ते नादुरुस्त झालं तर आपण ते मान्य गटविकास अधिकाऱ्यांना एक पत्र देतो की असं झालेलं आहे व त्यांची गाडी येऊन हे करून देतो. मला वाटतं आता एक कुठलं केलं आपलं काशीपाड्याचं केलं आणि शाळेकडचं फक्त बाकी आहे, त्यांचे वेल्डिंग झाल्यावर तर ते पण दुरुस्त होईल. शाळेकडे जाता लावून टाका ते कोणत्या शाळेकडे तुम्ही मॅडम? काशीपाडा. काशीपाडा शाळेजवळ मोठा काय होता? नाही पंप चांगला केलेला होता. आहे ना ते खरं तो आहे. पंप चांगला केलेला होता मागे. काय झाले 3 वर्ष. बोलिंग आहे तो कुठला आहे? वरूनच आले कसं? पूर्ण ते बोलले वेटिंग करायला आले, त्याच्याशिवाय हे नाही होणार. कारण याने काय झालं आणि बोलिंग मंजूर पण आपल्याकडे झाले असते, परंतु फार शारीरिक असल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. आलेले परिपत्रक व अर्जाचे वाचन. आलेले परिपत्र शासनाकडून आलेले परिपत्रक आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासन निर्णय 4/4/2002 अन्वये दिनांक 1/1/1995 पर्यंत मुंबई उपनगर जिल्हा वगळून उर्वरित जिल्ह्यामध्ये ज्या झोपडपट्टी धारकांना संरक्षण मिळाले आहे अशा झोपडपट्टी धारकांना अतिक्रमित केलेल्या शासकीय जमिनी प्रदान करते व ज्या तारखेला सदर झोपडपट्टी घोषित झालेली आहे त्या तारखेचे बाजार मूल्य हे कर्ज हक्काची रक्कम म्हणून वसूल करणे व त्या रकमेवर व्याज दंडनीय रक्कम याऐवजी बाजार मूल्याच्या किमतीची इतकी रक्कम दंडनीय करण्यात आली आहे. वाणिज्य प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण जमिनीची किंमत दंडनीय रकमेऐवजी
अतिक्रमणाच्या तारखेस असलेल्या बाजार किमतीचा 5 पट दंडनीय रक्कम तसेच नियमित करण्याच्या तारखेपर्यंत व्याज आकारून नियमित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अतिक्रमण नियमित करण्याची पात्रता दिनांक 1/1/2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेली व सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी प्रयोजनासाठी झालेले अतिक्रमणच नियमित करण्यास पात्र राहतील. मात्र त्याच वस्तीतील परिसरातील नागरिकांच्या तातडीच्या महत्त्वाच्या दैनंदिन गरजांसाठी अतिक्रमण जसे किराणा दुकान, मेडिकल, धरणाची चक्की, छोटेखाने, दवाखाना इत्यादी अतिक्रमण अतिक्रमधारकांचे घरासह स्वतःचे असल्यास घराचा भाग समजून अपवादात्मक परिस्थिती नियमावलन करावे. दिनांक 1/1/2011 रोजी अतिक्रमण असल्यास पुराव्यासाठी मतदार यादीतील नाव त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता वार्ड प्रभाग निहाय तयार केलेल्या मतदार याद्या, वीज बिल, मालमत्ता कराची पावती किंवा निवासी पुराव्यासाठी इतर शासकीय दस्तऐवज जसे ग्रामपंचायत मधील 8 उतारा अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना वगैरे ग्राह्य धरले जातील. उपग्रह छायाचित्र हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. या शासन निर्णयावे अतिक्रमण नियमावलन करताना कोणत्याही परिस्थितीत भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण नियमावलन होणार नाही याबाबत अत्यंत काळजीपूर्वक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात येत आहे. असे अतिक्रमण आढळल्यास ते तात्काळ काढण्यात यावे व या परदेशी कुटुंबाबाबत संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ कळवावे. नागरी भागातील महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत तसेच स्थानिक नियोजन प्राधिकरण यांच्या मालकीच्या जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे या धोरणानुसार नियमांकुल करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे क्षेत्रनिहाय गठीत समित्या सक्षम असून त्यासाठी वेगवेगळ्या शासनाच्या मान्यतेसाठी आवश्यकता नाही. अटी व शर्ती या योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमित करण्यासाठी खाली अटीचे पालन करण्यात आले आहे. एका कुटुंबासाठी 1 लाख कुटुंब या व्याख्येत पती पत्नी अतिक्रमण जागेवर घरात एकापेक्षा अधिक पती पत्नी एकत्र राहत असू शकतात आणि ज्याच्यावर अवलंबून असलेले अविवाहित मुलं मुली यांचा समावेश असेल. हस्तांतरण बंदी अतिक्रमण नियमावलन केलेले क्षेत्र हे नवीन शर्तीवर म्हणजे हस्तांतरण न करण्याच्या अधीन राहणार असल्याचे अतिक्रमणधारक असे भोगवटाधारक वर्ग 2 म्हणून धारण करण्यात आले आहे. केवळ निवासी वापरासाठी बांधकाम ग्राह्य धरले जाणार नाही तर त्या जागेचा काही भाग व्यावसायिक उदाहरणार्थ दुकान, गॅरेज कामासाठी वापरला जात असेल तर अतिक्रमण नियमावलन करावयाचे असेल तर सदर अतिक्रमण क्षेत्राच्या जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणारे बाजार मूल्यानुसार येणाऱ्या किमतीच्या 25% एवढी रक्कम कब्जे हक्काची रक्कम म्हणून आकारण्यात येते. जागेची मर्यादा आणि शुल्क ग्रामीण तसेच शहरी भागात 1500 चौरस फुटापर्यंतचे क्षेत्र नियमित करता येईल. 500 चौरस फूट क्षेत्रापर्यंतचे सर्व निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमावलन करण्यात यावे. 500 चौरस फूट क्षेत्रापेक्षा अधिक परंतु 1500 चौरस फूट क्षेत्रापेक्षा अधिक नसलेली अतिक्रमणे नियमानुकूल करताना पहिल्या 500 चौरस फूट क्षेत्रापर्यंत सर्व निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात यावी. 500 चौरस फुटापर्यंतचे क्षेत्रासाठी प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणारे बाजार मूल्यानुसार येणाऱ्या किमतीच्या 10% रक्कम तर निवासी जागेचा काही भाग व्यावसायिक असल्यास प्रचलित बाजार मूल्याच्या 25% रक्कम आकारली जाते. ज्या अतिक्रमणधारकाने ज्या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अतिक्रमण नियमावलन करण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे परंतु अशा अतिक्रमणधारकाचे अतिक्रमण क्षेत्र 1500 चौरस फूट क्षेत्रापेक्षा जास्त आहे. अशा अतिक्रमणधारकाचे 1500 चौरस फूट क्षेत्रापेक्षा जास्त असलेले अतिक्रमण नियमावलन करण्यात येऊ नये. सदर अतिक्रमण काढून टाकण्यात यावे. असे अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. अर्ज व पुराव्याची स्वीकृती व पडताळणी अर्जाची नोंद स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात येईल. अर्जदारास पोच देण्यात यावी. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे उपलब्ध मालमत्ता कराची नोंदवही, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टीची घोषणेची अधिसूचना संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक नियोजन प्राधिकरण तसेच गट विकास अधिकारी यांनी या शासन निर्णयाची अंमलबजावणी करतात
आवश्यक एक मनुष्यबळ आणि अनुषंगिक बाबी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे पात्र ठरवण्यात यावे. स्वघोषणापत्र अर्जदाराने स्वतःहून सादर केलेली माहिती व पुरावे सत्य असल्याबाबतचे शपथपत्र सादर करावे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात केवळ एकच अतिक्रमण नियमित करण्यात यावे. त्यानुसार मोजणी, हरकती व सूचना, भूपटदार वर्ग 2 म्हणून मान्यता, सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीबाबत निर्बंध, अतिक्रमण नियमावलन करण्याचे क्षेत्र, अतिक्रमण नियमावलन आदेश पारित करताना उपअधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांच्या मोजणीतील निश्चित केलेले क्षेत्र अंतिम क्षेत्र म्हणून गृहीत धरून त्याप्रमाणे कब्जा हक्काची रक्कम निश्चित करण्यात येईल. अतिक्रमण नियमावलन करण्यास सक्षम प्राधिकरण अपात्र ठरल्यास कारवाई. ज्या अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरतील त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 53 नुसार 30 दिवसाच्या आत अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावण्यात येईल. आदेशाचे पालन न झाल्यास सक्तीने निष्कासित करण्यात येईल. अतिक्रमण मुक्त झालेल्या जागेचा उपयोग. वरीलप्रमाणे अतिक्रमण मुक्त झालेल्या जागेचा तात्पुरता ताबा तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेकडे व्यवस्थापनाकरता सुपूर्द करण्यात यावा. ते 2011 पूर्वीचे सगळं दिलेले आहे. त्याच्याप्रमाणे नोंदणी शुल्क वेगळे आकारण्यात आलेले आहे. सर्व प्रकारचे अतिक्रमण नियमावलन करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 50, 51, 52 आणि 53 तसे महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे नियम 1971 मधील नियम 43 व 51 अन्वये शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमावलन करण्यासाठी शिफारस करण्याचे अधिकार. त्याच्यासाठी नेमलेली कमिटी जिल्हाधिकारी, अध्यक्ष, आयुक्त, महानगरपालिका, वन संरक्षक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, महानगरपालिका, जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, संबंधित उपविभागीय अधिकारी, संबंधित तहसीलदार, संबंधित नगर परिषद मुख्याधिकारी, सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणाचे अधिकारी, ज्याच्याप्रमाणे ते अतिक्रमण नियमावलीचे प्रस्ताव सादर करण्यास त्यांनी सांगितलेले आहे. महाराष्ट्र शासन जे शासकीय जागेवरची जे अतिक्रमण आहे त्यांचे प्रस्ताव त्यांनी सादर करायला सांगितले. ते देखील 2011 पूर्वीची घरपट्टी असतील त्या घरपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमावलन करण्यासाठी आपल्याला प्रस्ताव करायला सांगितले आहे. आणि मॅडम ज्याने आता वाढीव केल्यात घरपट्ट्या जुन्या घरावर त्यांनाही नियमाकुल करणार. नाही, त्याच्या अगोदर आहे ना ते आम्ही अगोदरचं जे दाखला आहे आता वाढवल्यात का नाही? आताचा दाखला आणि अगोदरचा जो दाखला आहे म्हणजे 2011 पूर्वी म्हणजे 95 सालचा जो अतिक्रमण असेल किंवा असेसमेंटला जी नोंद असेल त्याचा एक पुरावा म्हणून सादर करायला सांगितलेला. आणि GR नियमाकुलचा GR तेच वाचलं. बरोबर सांगते. 2011 पूर्वीची जी अतिक्रमण आहे शासकीय जागेवरती आहे त्याचे फॉर्म आता तहसीलदारने परवा आमची मीटिंग घेतली. त्याच्या संदर्भात त्यांनी हे वाचायला सांगितलं ग्रामसभेत आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला ती यादी तयार करायची की कुठे गाव हे आहे शासकीय जागेचा त्याचा पुरावा म्हणून त्याचा तलाठी लोक येणार आणि ते दाखले आपल्याला हे करणार. सॉरी कुठल्या फलसामध्ये कुठे शासकीय जागा आहे त्याचं सातबारा म्हणून आपल्याला ते हे करणार आहे. तर ते मोजमाप करतील ना त्या अनुषंगाने? त्याच्यानंतर खूप मोठी प्रोसिजर आहे. ते सगळं प्रोसिजर खूप मोठी आहे. कारण काही लोकांनी भाड्याने पण रूम देतात ना सरकारी जागेत. सगळं नमूद आहे. 500 च्या आतमध्ये असेल तर मुक्त आहे. 2011 500च्या वरती असेल तर त्यांना ते शासनाच्या ह्याच्याप्रमाणे रेट भरावा लागणार. बाजार मूल्य भावाप्रमाणे ते पैसे भरावा लागणार. आणि जे राहतात त्यांच्यासाठीच ते आहे. व्यावसायिकासाठी नाहीये. म्हणजे एखादं गॅरेज असेल किंवा काय असेल त्यांच्यासाठी नाहीये किंवा भाड्याने असेल त्याच्यासाठी पण नाहीये. आणि एकच व्यक्ती फक्त तिकडे अतिक्रमण करू शकते. त्यापेक्षा जास्त करू शकते. फॅमिलीतले एक व्यक्ती ना? हा, फॅमिली. दुसरा विषय आहे की आरोग्य विभाग पंचायत समिती पालघर. एक म्हणजे आपण याच्यापूर्वी पण एक प्रस्ताव दिलेला होता. एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावाच्या दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याबाबत. कारण आपल्या धनसालच्या ग्रामस्थांना कार्यक्रमाला जावं लागतं PSC ला.
तर PSC ला न जाता आपल्याला जवळपास कुठलं PSC असेल तर उपलब्ध करून देण्यात यावं याच्यासाठी एक पत्र दिलेलं आहे. उपरोक्त संदर्भ विषय नव्हे आपणास कळवण्यात येते की पालघर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार पालघर जिल्हा सागरी, नागरी व डोंगरी या विभागामध्ये विभागलेला आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांचे कार्यक्षेत्र तयार करण्यात आलेले आहे. परंतु सद्यस्थितीत नवीन दळणवळणाच्या सोयी सुविधांमुळे यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर पाहता काही निकषानुसार जी गावे एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेली आहेत परंतु दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थानापासून जवळ आहे अशी गावे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहे. त्याबाबत मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे पत्र प्राप्त झाले त्याच्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे. याच्या अगोदर देखील आपण पत्र मान्य तहसील सरी यांना दिलं होतं, गट विकास अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांना दिलं होतं की आम्हाला PSC सरपाटी जवळ आहे, शिक्षक जवळ आहे, आम्हाला कार्यक्रम न घेता आम्हाला जवळपासची कुठली PSC देण्यात यावी म्हणजे जेणेकरून आमच्या लोकांना ते सोयीस्कर जाईल.